अचिव्हमेंट जवळपास आहे ना 12-22 मेडल भेटल्यात. 4 यांच्याकडे गोल्ड मेडल आहे. तुम्ही विचार करा, ह्यो माणूस आपल्या देशाला एवढं रिप्रेझेंट केलं आहे माणसाने, पण या सबस्क्रायबर नाही ना, साला फोटो बिटो पाठवले नाही का, त्याच्या पायीला त्यांनी असं केलं आणि त्या पायी ना फ्रॅक्चर झाला. त्याच्यामुळं मी काय केलं, त्याला असं दोरी बांधलंय का मग आता डाईट पण लागत ना प्रॉपर. डाएट म्हणजे मी चपाती भाजी आणि चटणी भाकरी खाऊनच जगतो. मग तुम्ही बाकी कोणतं प्रोटीन कार्ब वगैरे काहीच नाही, काही मल्टीविटॅमिन काहीच नाही, काही नाही. ही तुमची शाळा आहे का? भारी राव. मी पहिल्यांदा असे भेटली बरं का, लय जुनी हो. पण 4 दिवस पाऊस एवढा पडला की पावसाचं वाटलं नको नको, आता पावसाच नाही 5 दिवस झाले. हो ना, कोर्ट आहे डायरेक्ट. मुळात त्या माणसाला आई वडीलच नाही, त्यांनी त्याची ही सुरुवात आहे. शून्यातून उभं केलेलं आहे माणसाने एवढं जबरदस्त. या गाळ्याला जवळपास डबल मधली गाळा आहे. याला रेंट असून जवळपास 1.5 लाख रुपये. मध्ये एवढी जागा आहे अजून मला माहित नव्हतं राव. कोणत्या लोकेशन आलो मला नाही सांगता यायचं. काय आहे लोकेशनचं नाव? नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता आहे ना 11 वाजल्यात. सिद्धशाला आपल्याला जायचं जरा एक शूटला. बेसिकली एका माणसाचा व्हिडिओ काढायचा आहे ना गेला, तेवढंच मला पण त्याचं दाखवता येईल आपल्याला. त्याला आहे ना बेसिकली ना चॅरिटी फंड करतात नाही का, त्यामुळे त्याला आहे ना मदत करायची आम्हाला. मग आम्ही त्यांना आमच्या व्हिडिओमार्फत थोडीफार आपण हेल्प करू शकतो. याला सकाळी टाकून गेलतो म्हणजे पाडलं इथं, आता काही अडचण नाही. आज पाऊस पडा माझं थोडाफार, पण हा ना जरा आबाळ लई. ओके, याला आहे ना मोकळा एका दाव्या बांधला आता. एका मला सबस्क्रायबर नाही ना, साला फोटो बिटो पाठवले नाही का, त्याच्या पायीला त्यांनी असं केलं आणि त्या पायी ना फ्रॅक्चर झाला. त्याच्यामुळं मी काय केलं, त्याला असं दोरी बांधलंय का. मग आता परंडवाल चौकात दे झोप यायला लागली मला. मॉन्स्टर घेतली. ह्या जरा कॅफिन आहे नाही का, झोप उडून जरा जरा कंटेंट हाय कॅफिनचा आहे. पाऊस पडायची शक्यता आहे बरं का आज, पण पडले की रेनकोट नाही आणलाय नाही. मी डाय भिजणार आहे मग. नाही एवढं काय नाही, भिजन की यावेळेस काय होतं चाललं, भिजलोच नाही अजून. पाऊस 4 दिवस पाऊस एवढा पडला की पावसाचं वाटलं नको नको, आता पावसाच नाही 5 दिवस झाले. हो ना, कोर्ट आहे डायरेक्ट. धूळ डायरेक्ट. रोड मोठा होतो इथं. हो इथं तो रील व्हायरल झाली ती. पण कसा काय स्पॉट शॉटला अरे लय लोकांना माहित नाही कोणी. आम्ही ना बरोबर त्या आर्मीच्या रोडला चिंचोली पुढे आलोय. हो इथं ते कर्नलचे बंगले असतात आर्मीवाल्यांचे. काय राव लय सही बांधतात राव, माहिती घ्यायला माहिती ना. असं वाटतं राव ही जिंदगी असं मला पाहिजे ना. मला खरं सांगू असं ठिकाणी राहिलं मजा वाटते. एकदम ग्रीनरी आहे इथं. हवा बघ ना, हवा साफ वाटते. नेमकं माहिती ना पाऊस आला हा ती ओढी म्हणजे काय रे. खायला पिंपरीत आलोय, नेमकं पाऊस यायला लागला आता. हो इथं मेट्रोवाल्याची इथं खाली आलोय. फिनोलेक्स इथं इथून आहे ना ब्रिज खालून राईट लेफ्ट मारतं बरं का आपल्याला. त्याला ट्रायपॉडला लगेच आपण डायरेक्ट. एवढ्या पावसात पण भिजा भिजी होईल माहिती का. नशीब आम्ही ना आमच्या जवळ पोहोचलोय. थोडंच लांब आहे बघ. आम्ही आता भीमा गोप्रो इथूनच घेतला होता ना. मला पण एकानेच सांगितलं होतं रे, दुसऱ्या माणसानी. मला तरी कुठं माहिती होतं. लावितच कडला इथं लाव इथं लाव. होय क्रिएटर दिसतात बघ ट्रॅव्हलवाले. हा ट्रायपॉड आहे ना यांच्याकडे अवेलेबल आहे. ऑनलाईन मी कॅन्सल करेन ना. ऑलरेडी पेड केलं पेमेंट इथं. रिफंड करीन नाही मला. डिजिटेकच पाहिजे बरं का. ते कॅमेरे बिमेरे भरपूर आहे यांच्या घरावर. हा हे पाहिजे तुला उलट. नेमकं आहे ना तो ट्रायपॉड नाही राव. त्यांनी चेक केला, जो ट्रायपॉड चेक केला ते म्हणले नंतर भेटेल थोड्या दिवसावेळेस, म्हणजे दुपारपर्यंत पोर्ट करता येईल आपल्याला. आता आम्ही चाललो तिकडंच. इथं पिंपरी मार्केट मध्ये काय घ्यायचं जरा परत नको यायला. माझ्या डोक्यात होतं काहीतरी घ्यायचं तुम्हाला राव. इथं आल्या ब्लँक होते, झाला कळ लक्षात नाही येत नाही माय. चाल माझी दुकान आहे रे इथं. मी आता याच्या
बसले सरकार म्हणजे आता येऊन याची व्हिडिओ बनवायची त्याला. याची व्हिडिओ बनवायची काय आलं माहिती का, ते जेव्हा ट्रेंड होता का तेव्हा त्याला सगळ्यांनी उचलला, तेव्हा ट्रेंड पडला आणि त्याच्यावर आली का घंटा कोणत्या सोबत ना आलं. आम्ही आलो म्हणलं जाऊन चल मदत करू आपण, दाखवू तरी कमीत कमी आपण जेवढी मदत करता तशी तरी करू या माध्यमातून. 1 hour later. ना शूट घेतला बेसिकली ना, हे पॉडकास्ट केला सिद्धेशने नाही का यांचा, भोसले सरकार यांचा पॉडकास्ट केला. मला वाटलं नव्हतं एवढं स्ट्रगल असेल बाई या माणसाच्या लाईफमध्ये. आपण इंस्टाग्राममध्ये बघतो ना त्याच्या व्यतिरिक्त लई वेगळा माणूस आहे रवा. काय तरी लोक इंस्टाग्राममध्ये त्यांना जज करतात ना, तुम्ही जज नका करू, मी पण जज करतो होतो बेसिकली. पण इथं आल्यानंतर सिद्धेशमुळे आलं, त्याचा कंटेंट होता, चल म्हणलं आपण येऊ. पण त्या माणसाला बोललो ना लय भारी वाटलं राव. लिटरली त्या माणसा काहीच नाही, जो माणूस मुळात त्या माणसाला आई वडीलच नाही, त्यांनी त्याची ही सुरुवात आहे शून्यातून उभं केलेलं आहे माणसाने. एवढं जबरदस्त. या गाळ्याला जवळपास डबल मधली गाळा आहे, याला रेंट असून जवळपास 1.5 लाख रुपये. एवढं मोठं गाळा आहे, 10-15 माणसं याच्याकडं कामाला. याचं नुकसान झालं बिचाऱ्याचं, लोकांनी सपोर्ट केला पाहिजे बस, बघ काय नाही. दुसरं एक शूट आहे, त्याचं लोकेशन टाकलं आहे आम्ही. याला मदत करायला कोण नव्हतं म्हणून मी आलो आहे, आणि मी पण एक मदत होईन या माणसाला नाही का. ऑलिम्पिकमध्ये याच्या जवळपास 24-25 मेडल आहे, या माणसाला आम्हाला मदत करायची बेसिकली नाही का. म्हणून आम्ही त्याच्या शूटला पण आलो, म्हणलं भेटून त्यांना आपल्याला जेवढी मदत करायची तेवढी करू. राईट आता इथून राईट मार. पिंपरी ना बरोबर आपण आता सरळ चाल. पिंपरी चिंचवडमध्ये एवढी जागा आहे अजून मला माहित नव्हतं राव. कोणत्या लोकेशन आलो मला नाही सांगता यायचं. काय आहे लोकेशनचं नाव? HA कॉलनी, HA लेडीज क्लब, HA कॉलनी म्हणजे तिथे सगळी कॉलनी आली. हा का? हो इथं पण हॉस्पिटल दिसतंय, HA हॉस्पिटल. जुन्या काळातलंय. पोस्टमॉर्टम होतं त्यांना फोन कर ना. आलं इथे समोर. त्यावेळेच्या कंडिशनपासून आणि आत्ताच्या कंडिशन्सपर्यंत खूप मोठा फरक आहे. सो म्हणावा तसा सपोर्ट मिळाला नाही. वडील माझे वेल्डर, त्याच्यामध्ये आमच्या दोघा भावांची शिक्षणं आणि घर चालवणं, त्यामुळं म्हणावा तसा सपोर्ट मिळाला नाही. ही तुमची शाळा आहे का? हां, भारी राव. मी पहिल्यांदाच हे भेटली बरं का, लय जुनी हो. पण इकडं बाकी शाळेचे वर्ग ना, लय जुनी हो. खूप जुनी शाळा आहे. आय थिंक सो 1950 साली बिल्ड झाली आहे शाळा. तिथे सगळं तुम्हाला दगडी बांधकाम मिळेल. प्रिन्सिपलचं ऑफिस आहे ना, पुढं प्रिन्सिपलचं ऑफिस आहे. मी यांची ना रील बघितली होती नाही का, मला सिद्धेशने लय दिवसाआधी दाखवली होती. आमचं बऱ्याच दिवसाआधीपासून चालू होतं की नाही सरांना भेटायचं, सरांची ना पुणे ना सिद्धेश रील बनवी, मी बनवून मी यूट्यूबवर टाकन नाही का. बरंच यांनी आम्हाला सांगितलं, तुम्ही जेवढं सांगितलं ना यांना आम्हाला लोकांना माहीत पण नाही आहे, असं 1% पण लोकांना अजून माहीत नाही आहे. मग यांचं अचिव्हमेंट जवळपास यांना 12-22 मेडल भेटल्यात, 4 यांच्याकडे गोल्ड मेडल आहे. तुम्ही विचार करा, ह्यो माणूस आपल्या देशाला एवढं रिप्रेझेंट केलं या माणसाने, पण या माणसाला अजून स्वतः कोणत्या न्यूज चॅनलवाल्यांनी म्हणा, कोणत्या गव्हर्नमेंटनी म्हणा, कोणत्या राजकीय पदाधिकारी म्हणा, आपल्या देशात क्रिकेट दुसऱ्या स्पोर्टला किती महत्त्व दिलात, नको त्या गोष्टीला किती महत्त्व दिलं असतं. मी आता ह्या स्पर्धेमध्ये येस, वेअर द लेजंड्स प्ले, यांच्या एक टुर्नामेंटला जायला यांना जवळपास 5-5 लाख रुपये लागतात. त्या कॅब चालून त्यांचं घर वगैरे चालवतायत, सर्वाईव्ह करतायत. पण आहे ना कॅब चालवून ते त्यांचं आहे ना हे नाही करू शकत राव. म्हणजे नाही का खेळ नाही खेळू शकत. बाहेर जशी जायचं म्हणलं एक्सपेन्सिव्ह लई, आणि त्यांना क्राऊड फंडिंगची गरज आहे, आपल्या गव्हर्नमेंटची गरज आहे. आज गव्हर्नमेंटनी ना सिनियर जे ॲथलीट आहे ना त्यांना ना अजिबात त्यांना काहीच नाही. सरांनी सांगितल्याप्रमाणे नाही यांना आजपर्यंत यांना सिनियर ॲथलीटला काहीच नाही भेटत. काहीच मिळत नाहीत, कारण पॉलिसीज काहीच नाही आहेत. जो माझा कॅलिबर आहे की खूप मोठ्या स्थानी नेऊन ठेवण्याचं मास्टर्स कॅटेगरीमध्ये, आज 26 आहे. जर का मला फंडिंग्स मिळालं, चांगल्या फॅसिलिटीज मिळाल्या, माझा कॅब चालवणं कमी झालं, मी प्रॅक्टिसवरती आणि माझ्या स्वतःवरती भर दिला, तर नक्कीच पहिल्या 10मध्ये
आणण्याचं कॅलिबर माझ्यामध्ये आहे, पण मी ह्या गोष्टींमध्ये अडकल्यामुळं मला प्रॅक्टिससाठी वेळ देता येत वेळ नाही, देता येत माझ्या नाही. खाण्यापिण्यासाठी प्रॉपर डाईट पण लागत ना प्रॉपर. डाएट म्हणजे मी चपाती भाजी आणि चटणी भाकरी खाऊनच जगतो. मग तुम्ही बाकी कोणतं प्रोटीन कार्ब वगैरे काहीच नाही, काहीही मल्टीविटॅमिन काहीच नाही? काही नाही. मी कॅब चालवत असेल, बापरे. ज्यावेळेस मला चान्स मिळतो त्यावेळेस मी वडापाव पण खातो, चहा पण पितो. बापरे. नसेल तर सकाळपासून आणि तुमचं आता वय किती आहे तुमचं? माझं वय 47. आणि तुमचं वेट किती, बॉडी वेट? बॉडी वेट माझं 50च्या आसपास असेल. तेवढं तुम्हाला मेंटेन ठेवावंच लागतं. नाही, मला उलट जास्त पाहिजे, जास्त पाहिजे. कारण मी स्प्रिंटिंग मध्ये आहे. ओके ओके. मला कमीत कमी 60च्या आसपास वजन पाहिजे. पण ह्या सगळ्या व्यापामध्ये मला ना स्वतःकडे लक्ष देता येत, ना झोप होते, ना डाएट होतं. चहा पिऊन कधी कधी संध्याकाळपर्यंत ड्राईव्ह करायला लागतं. नाही बघितलं तुमच्या मी रील्स आहे ना, बऱ्याच व्हायरल आहे दादा सरांच्या रील्स. यांच्या जवळपास 22 मेडल आहे. ते गाडी घेऊन येतात आणि लोकांनी तुमच्या रील बनवल्यात. हो. एवढी तुमची मोठी अचिव्हमेंट आहे. पण मा म्हणणं की जास्तीत जास्त लोकांनी यांना सपोर्ट करा, नाही का? ना आजपर्यंत जास्त कधी म्हणलो नाही की ना या व्हिडिओला शेअर करा, जास्त लाईक करा, फॉरवर्ड करा. पण ह्या व्हिडिओला आहे ना तुम्ही जास्त फॉरवर्ड करा, जास्तीत लोकांपर्यंत जाऊन देईल. ह्या माणसाची माहिती ना लोकांपर्यंत चांगली पाहिजे. ह्या माणसाला आहे ना फंडिंग भेटली पाहिजे. याला खेळायचं आहे पण प्रॉपर डाईट नाही राव, त्याला प्रॉपर शूज पण नाही त्या माणसाकडं. लिटरली समोर बघतोय 450-500 किलोमीटर डेली ड्राईव्ह करतोय सर्वाईव्हसाठी स्वतःच्या. बघा करता आली तर